हाय. आजचा माझा विषय तुम्ही वाचलाच असेल. नको नकोसे पाहुणे. आय थिंक थोडासा मजेशीर वाटेल, पण माझ्या मते हा प्रत्येकाच्या घराघरातला, मनात असलेला आणि कधी ना कधी याबद्दल काहीतरी वाटलेला असा विषय आहे. आणि मला असं वाटतं, की हे लहानपणापासून ते मोठं होईपर्यंत आणि आपण आता प्रौढ होईपर्यंतचे सगळे अनुभव याच्यामध्ये कलेक्ट असतील असा हा विषय आहे. तो म्हणजे पाहुणे. बरं, नुसते पाहुणे नाही तर नकोच असणारे पाहुणे. तर हे काय असेल नेमकं? तर खरं सांगायचं तर आपल्याकडे फार उदात्तीकरण केलेलं दिसतं. जसं की आपण "अतिथी देवो भव" म्हणतो आणि आलेल्या पाहुण्यांची रीतभात सगळी नीट पार पाडली पाहिजे वगैरे असं सगळं खूप लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं, बिंबवलं जातं आपल्या मनावर. आणि खूप लहानपणापासून आपण ॲक्चुअली हे अनुभव घेतोच, की आपल्या घरामध्ये आवडते, नावडते दोन्ही पाहुणे येत असतात आणि आपल्या घरातले लोकं त्यांचं आगत, स्वागत, पंगत जेही करत असतील ते आपण बघत असतो. काही पाहुण्यांबरोबर आपण एन्जॉय करतो आणि काही पाहुणे आपल्याला अजिबात आवडत नसतात. लहानपणापासून आवडत नसतात. म्हणजे मला म्हणायचं आहे, की कोण माणसं चांगली आणि कोण नाही चांगली ह्याच्या जाणीवा खूप लहानपणापासून आपल्याला असतात. फक्त आपण ते व्यक्त होत नाही एवढंच. नकोशा पाहुण्यांचे वैशिष्ट्य काय असतील? मला असं वाटतं, की मुळात कुणाच्याही घरी पाहुणे म्हणून जात असताना, पाहुण्याने मुळात काय बघितलं पाहिजे, तर खरंच आपलं त्या घरात स्वागत होतं का? आपण खरंच त्या लोकांचे आवडते आहोत का? किंवा अ, आपण फक्त आपला स्वार्थ म्हणून त्यांच्या घरी जातोय का? आपलं काहीतरी 4 कामं करण्यासाठी आणि एक स्टेशन म्हणून आपण त्यांच्या घरी जातोय का? आपल्याला त्या घरातल्या प्रत्येक माणसाबद्दल खरंच आत्मीयता आहे का? अशा काही गोष्टी पाहुण्यांनी स्वतः आपल्यामध्ये विचार करण्याच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. या बेसिक आहेत. कारण तुम्ही कोणाहीकडे जेव्हा असे आगंतुक जाता, एकदम राहायला जाता किंवा न बोलवता जाता, तेव्हा आपलं स्वागत कसं होईल याबद्दल तुम्हाला आपल्या स्वतःच्या आणि त्या समोरच्याच्या नात्याबद्दल तितकीशी खात्री असली पाहिजे. पण खूपदा असं होतं, की घरातल्या मोठ्या बाईच्या माहेरचे वगैरे पाहुणे असतात आणि अर्थात तिला त्यांच्यामध्ये इंटरेस्ट असतो, तिला त्यांचं काही करायचं असतं. मात्र त्या पाहुण्यांचा स्वभाव असा नसतो, की ते सगळ्यांशी जुळवून घेऊ शकतात. त्यामुळे घरात असणारे जे इतर मेंबर्स आहेत, त्यांना ह्या पाहुण्यांच्या वागण्याचा अ, बऱ्याच गोष्टींचा त्रास होऊ शकतो. पण ते घरातली जी ती मोठी बाई आहे, आता आपण इथे सासू धरूया सपोज, सासूच्या माहेरची लोकं येणार आहेत. तर इथे बाकीच्यांना व्हॉईस चॉईसच नसतो, की आपण त्यांना या, येऊ नकाबद्दल काही म्हणू. त्यांनी सांगितलं ते येणार आहेत, की ते येणार आहेत, ते येणार, ते राहणार आणि ते ज्या पद्धतीचं वागायचं आहे ते वागणार आणि अशा ह्याच्यात बाकीच्या घरातल्या लोकांची फार कुचंबणा होते. त्यांच्या पण काही अडचणी असतात किंवा त्यांना हे टोमणे मारणं, टीज करणं असा पण त्रास देणारे खूप नातेवाईक असतात. तर असे नातेवाईक ह्या सगळ्या बाकीच्या लोकांना सहन करावे लागतात. तर जे कोणी आपल्या पाहुण्यांना घरी राहायला बोलवणार असतं, त्या माणसानी घरातल्या लोकांची पण ह्या सगळ्याला संमती आहे का? घरातले लोकही या गोष्टीला फॉर आहेत का? हा विचार नक्कीच करायला पाहिजे. मग ती घरातली कितीही करती बाई असेल किंवा कितीही करता पुरुष असेल तरीसुद्धा माझ्यासारखंच इतरांना पण ते पाहुणे आवडतात का? हा विचार नक्कीच केला पाहिजे. याचबरोबर मी म्हणेन की बऱ्याच घरांमध्ये मुलांच्या परीक्षा चालू असतात. जागा लहान असतात. कधी-कधी दुखणी असणारी लोकं घरामध्ये असतात किंवा अशा काही महत्त्वाच्या वेळा असतात, इंटरव्ह्यूज असतील किंवा परीक्षेची तयारी करणं असेल, काही असेल. अशा वेळा जेव्हा त्या घरातल्याच कुटुंबियांचं आपापसात एक काय म्हणतो ना आपण, की एकमेकांना वेळ देणं की बाबा परीक्षा चालू आहे तर टीव्हीसुद्धा घरात लोकं कमी लावतात. अशी जेव्हा काळजी घेतली जाते, तेव्हा अशा काळामध्ये आपण त्या लोकांच्या घरी राहायला जाऊन त्यांना त्रास द्यावा का? याचा विचार पाहुण्यांनी करायला पाहिजे. मला आठवतं आमच्या नात्यामध्येच एक ज्या बाई होत्या, त्या अतिशय हुशार होत्या. म्हणजे त्यांच्या घरी त्यांच्या नातवंडांच्या परीक्षा असतील किंवा काही असेल, तर त्या कधीही कोणालाही नातेवाईकांना राहायला बोलवायच्या नाहीत
इनफॅक्ट कोणी राहायला येणार असेल तर त्या स्पष्ट सांगायच्या की नाही नाही आता सध्या परीक्षा चालू आहे, तर त्यामुळे उगीच त्याला डिस्टर्ब नको, तर आपण नंतर भेटूया किंवा तुम्ही नंतर आमच्याकडे या. हे त्या स्पष्ट सांगायच्या. मात्र त्या दुसऱ्यांच्या घरी जेव्हा राहायला जायच्या तेव्हा या कसलाही त्या विचार करत नव्हत्या. अर्थात मग इथं मी म्हणेन की त्या बाई हुशार होत्या. त्यांना कळत होतं आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही. पण ज्या लोकांच्या घरी ह्या बाई जात होत्या, त्या घरातल्या लोकांना हे कळायला पाहिजे की ही बाई किती विचारपूर्वक स्वतःचं घर इंटॅक्ट ठेवते आणि दुसऱ्याच्या घरी मात्र केव्हाही जाऊन धडकते आणि राहायला येते. तर ही जी थोडीशी हुशारी आहे, व्यवहारीपणा आहे, व्यवहार चतुरपणा म्हणू आपण, ह्या गोष्टी पण आपण शिकायला हव्यात की कोण माणसं कशी आहेत. खूपदा मी पाहते, म्हणजे काही पाहुणे मी लहानपणापासून असे बघितलेत की ते घरी यायचे आणि येऊन बसल्यानंतर जी 2 मिनिटं होतात त्या 2 मिनिटात म्हणायचे, मी घ्यायचं म्हणून माझा खाऊ घेणं शेवटी राहिलंच, असं म्हणायचे. त्यानंतर 4 दिवस ते राहायला असायचे तरी त्यांना घरातल्या मुलांना काही खाऊ आणून देता येतो हे पण आठवायचं नाही. नेक्स्ट टाईम परत हीच कथा असायची. तर म्हणजे काही वर्षांनी आपल्यालाही कळायला लागतं की हे पर्पजली होतंय किंवा त्यांना खाऊ कधी आणायचाच नसतो, पण ते उगाचच ते वाक्य आपलं टाकतात. तर अशीही खूप काय म्हणतो ना आपण फार स्वार्थी आणि फार आपलं बघणारी अनेक मंडळी मी अशी पण पाहिली आहेत की यायचं म्हणजे एखाद्याचं मध्यवर्ती घर शोधायचं आणि म्हणायचं की तुझ्याकडे राहायला आलो आहे. बरं त्यांचं काहीतरी मनात कामं असतात ना 5-6. यायचं, बॅग टाकायच्या, उठायचं, हॉटेलिंग करायचं, खरेदी करायची, सगळं करायचं. मग रात्री जेवायला मात्र घरी यायचं, राहायचं, परत दुसऱ्या दिवशी उठायचं, आपली कामं करायची. म्हणजे ते केवळ त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी, त्यांची कामं करण्यासाठी तिथे आलेले असतात. पण घर मध्यवर्ती असल्यामुळे त्यांना बरं पडतं कारण तिथून सगळं जवळ असतं. काही वर्षांनी घरातल्या लोकांना हे कळायला लागतं की तुम्ही तुमच्या काहीतरी कामांसाठी इथे राहायला येता. त्या घरातल्या लोकांसाठी बिलकुल येत नाही. पण बरेचदा लोकांना भीड पडते की कसं बोलावं. तर मला असं वाटतं की ही माणसं कोण आहेत, कशी आहेत, हे आपण नीट ओळखायला हवं आणि मगच आपण काय कसं वागायचं हे सांगायला हवं. आणि मला असं वाटतं की गोड करत, मखलाशी करत काहीतरी बोलण्यापेक्षा कधी-कधी स्पष्ट बोललेलं बरं असतं. थोडासा वाईटपणा येतो, पण त्यातनं तुमचे हेतू स्पष्ट होतात. समोर येऊन खोटं चांगलं वागण्यापेक्षा वाईटपणा घेतला तरी चालेल, पण कधीतरी स्पष्ट सांगावं की नाही, आमच्या घरात अशा अडचणी आहेत, तर या काळात तुम्ही नाही राहायला आलात तर बरं होईल. आणि मला नाही वाटत की एवढ्याशा छोट्या कारणांनी नाती तुटणार आहेत. समोरच्या माणसालाही ते समजून घेण्याची तयारी असली पाहिजे आणि ती तयारी नसेल, तर इतकी नासमज माणसं आपल्या आयुष्यात नसतील तरी चालतील, पण आपल्या घरातल्या कुटुंबियांची आबाळ होता कामा नये किंवा आपल्या पाहुण्यांचा इतरांना त्रास नाही होता कामा. हे यजमानांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे पाहुण्यांनीसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. आपला त्रास लोकांना झाला नाही पाहिजे. तर असे नकोसे पाहुणे कुणालाही भेटू नयेत ही सदिच्छा. मी इथेच थांबते आहे. बाय.